ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. कामाच्या ठिकाणचे आपले हक्क. ही फक्त माहिती नाहीये, तर ही एका लढाईची गोष्ट आहे आणि त्या कायद्याची जो आपल्या सगळ्यांना एक मोठी ताकद देतो. चला एका अशा अनुभवापासून सुरुवात करूया जो कदाचित अनेकांना आपलासा वाटेल. कामाच्या ठिकाणी एक प्रकारचा ताण, एक अस्वस्थता जाणवते, पण ती नेमकी काय आहे हे शब्दात सांगता येत नाही. ही जी घुसमट आहे ना, ही एक न दिसणारी लढाई आहे जी रोज अनेक जण लढत असतात. कधीकधी वाटतं की आपलीच काहीतरी चूक आहे किंवा आपणच जरा जास्त विचार करतोय. पण खरं सांगू, याचं मूळ अनेकदा त्या कामाच्या वातावरणातच असतं. मग इथे एक महत्त्वाचा प्रश्न पडतो. कायद्याच्या भाषेत छळ म्हणजे नक्की काय? बऱ्याच जणांना वाटतं की याचा संबंध फक्त शारीरिक स्पर्शाशी असतो. पण कायदा याच्या खूप पुढे आहे. कायदा एका गोष्टीला ओळखतो, तिला म्हणतात अपमानकारक कामाचे वातावरण किंवा हॉस्टाईल वर्क एन्व्हायरमेंट. म्हणजे अशी जागा जिथे सततच्या टोमण्यांमुळे, भीतीमुळे किंवा मानसिक त्रासामुळे काम करणंच अवघड होऊन बसतं. ही एक खूप मोठी आणि महत्त्वाची गोष्ट आहे. चला आता एका खऱ्या घटनेकडे वळूया. मृदू चव्हाण विरुद्ध स्टेट बँक ऑफ इंडिया. या केसमधून आपल्याला कळेल की कागदावरची सुंदर योजना आणि जमिनीवरचं सत्य यात किती फरक असू शकतो. तर बँकेकडे महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी एक पॉलिसी होती. नाव होतं गरिमा. किती छान नाव आहे, नाही का? गरिमा म्हणजे सन्मान. कायद्याने आवश्यक आहे म्हणून ही पॉलिसी बनवली गेली होती. म्हणजे बघा, एका बाजूला ही गरिमा पॉलिसी सुरक्षित वातावरणाचं वचन देत होती, पण दुसऱ्या बाजूला जेव्हा प्रकरण कोर्टात गेलं तेव्हा न्यायाधीशांना काय दिसलं? त्यांना दिसलं की या प्रकरणात तरी ही योजना फक्त कागदावरच राहिली होती. प्रत्यक्षात तिचा काहीच उपयोग झाला नाही. न्यायालयाने एकदम कळीचा मुद्दा उचलला. ते म्हणाले, अशा पॉलिसीचा उपयोग काय जर ती ऐन गरजेच्या वेळी कर्मचाऱ्यांचं संरक्षणच करू शकत नसेल? खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे ही. मग जर कंपनीची धोरणं अशी कुचकामी ठरू शकतात, तर आपलं खरं संरक्षण काय? आपली खरी ढाल काय? तर ती आहे आपल्या देशाचा कायदा, पॉश कायदा. म्हणजेच कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ कायदा 2013. पॉश कायदा अगदी सोप्या शब्दांत सांगतो की लैंगिक छळ म्हणजे काय, आणि यात फक्त शारीरिक स्पर्श येत नाही, तर अपमानकारक वागणूक देणं, जाणून बुजून कामात अडथळे आणणं, भीतीचं वातावरण तयार करणं किंवा लैंगिक अर्थाचे टोमणे मारणं, या सगळ्या गोष्टी कायद्याच्या नजरेत लैंगिक छळच आहेत. एक लक्षात घ्या, हा कायदा म्हणजे कागदावरचा वाघ नाहीये. ही एक खरी ताकद आहे जी कामाच्या ठिकाणी सन्मानाने जगण्याचा आपला मूलभूत अधिकार जपते. बरं, कायदा तर आहे, पण तो वापरायचा कसा? समजा काही अडचण आली तर तक्रार करायची कुठे? कायदा यावर एक स्पष्ट उपाय सांगतो. कायद्यानुसार प्रत्येक ऑफिसमध्ये, प्रत्येक संस्थेत जिथे 10 पेक्षा जास्त लोक काम करतात, तिथे एक अंतर्गत तक्रार समिती किंवा इंटरनल कमिटी असणं बंधनकारक आहे. या समितीमध्ये एक महिला अध्यक्ष, कमीत कमी 2 कर्मचारी आणि एक बाहेरची व्यक्ती जसं की कोणी समाजसेवक यांचा समावेश असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, SBIच्या केसमध्ये कोर्टाने हेच तर सांगितलं. कोणतीही तक्रार आल्यावर ती दाबून ठेवणं किंवा मॅनेजमेंटने स्वतःच निर्णय घेणं हे चुकीचं आहे. ती तक्रार थेट आणि त्वरित या समितीकडे पाठवणं हे त्यांचं कायदेशीर कर्तव्य आहे. चला पुन्हा एकदा मृदू चव्हाण यांच्या गोष्टीकडे येऊया. जेव्हा ऑफिसमधल्या यंत्रणांनी त्यांचं ऐकलं नाही, तेव्हा त्यांनी हार मानली नाही. त्यांनी आपली लढाई उच्च न्यायालयापर्यंत नेली. कोर्टाने सगळ्या बाजू तपासल्या. त्यांच्या लक्षात आलं की वरिष्ठांनी जे अपमानकारक वातावरण तयार केलं होतं, त्यामुळेच त्या महिला कर्मचाऱ्याला कामावर येणं सुद्धा नकोसं झालं होतं. आणि मग न्यायालयाने एक ऐतिहासिक निर्णय दिला. त्यांनी स्पष्ट केलं, होय, असं अपमानकारक वातावरण तयार करणं हा सुद्धा लैंगिक छळच आहे आणि पॉश कायदा लागू करणं हे प्रत्येक कंपनीसाठी बंधनकारक आहे, ऐच्छिक नाही. या संपूर्ण प्रकरणातून आपल्याला काही खूप महत्त्वाचे धडे मिळतात. हे धडे म्हणजे प्रत्येक कर्मचाऱ्याचा हक्क आणि प्रत्येक कंपनीचं कर्तव्य आहे. हेच आपली ताकद आहे. आता एक क्षण थांबा आणि आठवून बघा, आपल्या ऑफिसमध्ये असे एखादं पोस्टर किंवा नोटीस बोर्ड दिसतं का जिथे लैंगिक छळ म्हणजे काय आणि तक्रार कोणाकडे करायची हे लिहिलेलं आहे? नसेल तर हे जाणून घ्या की पॉश कायद्यानुसार ही सर्व माहिती सर्वांना दिसेल अशा ठिकाणी लावणं प्रत्येक कंपनीसाठी बंधनकारक आहे. हे 3 मुद्दे हे आपले मूलभूत अधिकार आहेत. हे कधीही विसरू नका. पहिलं, सुरक्षित कामाचं वातावरण मिळवणं हा आपला हक्क आहे. दुसरं, तक्रार केली म्हणून आपल्याला कोणीही शिक्षा देऊ शकत नाही. आणि तिसरं, जर संस्था आपलं ऐकत नसेल
तर न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचा अधिकार आपल्याला आहे. आमची संस्था ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्ट याच कामासाठी उभी आहे. ही जागरूकता संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचवण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. जागरूक रहा आणि सुरक्षित रहा. आम्ही तुमच्यासोबत आहोत. शेवटी जाता जाता एक प्रश्न. आपले हक्क फक्त जाणून घेणं पुरेसं आहे का? नाही. ते वापरण्याची आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांनाही त्याबद्दल सांगण्याची तयारी ठेवणं, यातूनच खरा बदल घडेल. तर मग आपण सगळे मिळून या बदलासाठी तयार आहोत का? या सुंदर आत्मिक प्रवासात माझ्यासोबत केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. तुमचा दिवस शुभ असो.